मित्रांनो, ही जूट जातीची ज्वारी होती. ज्वारीचे कणस खूप छान आलेले आहेत. पाहू शकता आपण, 1 एकर क्षेत्र आहे. तर मित्रांनो, ही ज्वारी काढण्याचे काम झालेलं आहे. 3 दिवसामध्ये ही ज्वारी पूर्ण काढण्यात आली. पूर्ण 3 दिवस लागले आपल्याला ही ज्वारी काढायला. आता पहा, जे कणीस आहेत ना, हे हळूहळू आता वाळतील आणि वाळल्यानंतर त्यांना खुडवलं जाईल. आणि खुडल्याच्या नंतर ते हार्वेस्टरमधून काढून नंतर आपल्याला ते उरलेल्या पेंड्याची गंज लावायची. आणि नंतर जे धान्य निघलं ते आपल्याला मार्केटमधून नेऊन विकायचं आहे. तर तुम्हाला हे दाखवलं जाईल की मार्केटमध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये किती उत्पन्न होतं आहे, शेतकऱ्याला काय शिल्लक राहते आणि बाजारभाव काय भेटतो आहे. मित्रांनो, ज्वारीला फक्त 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. काय परवडत नाही. हे पहा, त्यामध्ये असे रानटी प्राणी आहेत ना, हे बघा, रानटी प्राण्यांचा त्रास पण होतो. हे पहा, डुकरांनी किती कणसाचं खाली जे आपण काढून टाकलेले पेंड आहेत ना, त्यावरती डुकरं नाचलेले आहेत. पहा, रात्री आपण काढून गेल्यानंतर, ज्वारी काढल्यानंतर घरी गेलतो ना, तर रात्री रानटी प्राणी हरणं वगैरे येतात आणि ते पण शेतकऱ्यांचा दुःख देण्यासाठी तयार आहेत. ते सुद्धा निसर्गसुद्धा शेतकऱ्यांना दुःख देतो आहे आणि सरकारसुद्धा शेतकऱ्यांना दुःख देण्यासाठी पुढे आलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा, आपण शेवटा दाखवूया मार्केटमध्ये काय भेटतोय भाव आणि शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रामध्ये कष्ट करून काय शिल्लक राहते ते आपण पाहूया. आता चालू झालं इथून मोडायचे. हे पूर्णपणे सर्व कणस मोडून घ्यायचे आणि मोडल्यानंतर आपण ते मध्ये जागा केली ना, तिथे त्या जागेवरती नेऊन टाकायचे कणस. सर्व कणस मोडून एका जागेवरती गोळा करायचे आणि नंतर ते पेंड्या पण गोळा करायच्या. नंतर पावसाचं वातावरण झालं मित्रांनो. आपण जे ज्वारीचे कणस होते ते झाकून ठेवलेत. आपलं पेंड्या बांधायचे राहिले तर काही बांधल्या आता, तिकडं बांधायचे राहिले. पहा मित्रांनो, पीक जरी आलं तरी नैसर्गिक जे आपत्ती आहे त्याला सामोरे जावं लागतं शेतकऱ्यांना. शेतामध्ये नुसतं पीक आलं तर लगेच पैसा नाही. नैसर्गिक आपत्तीसुद्धा अडचणी असतात. पहा मित्रांनो, भरपूर आभाळ आलं आहे. विजांचा कडकडाट चालू आहे मित्रांनो. थेंब थेंब पाऊस पण चालू झालेला आहे. मित्रांनो, हार्वेस्टिंग चालू झाले आहे ज्वारीचे. उपनेरमध्ये कणस टाकत असताना लांबून टाकायचे कणस. जवळ जर असेल तर हात जाण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये. पाहू शकता, उपनेर एकदम चांगलं चालू आहे. कणस एकदम वाळलेले असल्यामुळे फटाफट निघत आहेत. तुम्ही ज्वारी पाहू शकता. ज्वारी एकदम पांढरशुभ्र आहे, परंतु पावसामध्ये भिजल्यामुळं थोडासा कलर लालसर आलेला आहे ज्वारीला. त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये भाव कमीच भेटेल अशी एक अपेक्षा आहे, म्हणजे एक शक्यता आहे. पाहू शकता, 7-10 गोण्या होतील असे अंदाज आहे. तर मित्रांनो, आता आपण माल घेऊन आलेलो होतो. 1 एकरमध्ये आपल्या एवढ्या गोण्या निघल्या आणि ज्वारीला 2,500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव दिला आहे. कारण की ज्वारी थोडी पावसामुळे खराब झाली होती. तर आता पाहूया किती क्विंटल भरतो आणि किती पैसे होतात. 1 एकरामध्ये नेमकी शेतकऱ्याला किती पैसे शिल्लक राहतात. आपला खर्च जाऊन शेतकरी किती प्रॉफिटमध्ये राहतोय किंवा लॉसमध्ये जातोय ते पण आपण पाहूया. तर विकलं का नंतर. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, ही ज्वारीची पट्टी आहे माल घातलेली. 13 क्विंटल भरली. 2,500 रुपये भाव भेटला आहे आणि टोटल याला 7,500 रुपये झाले फक्त 1 एकरमध्ये.
काय शिल्लक राहिले याच्यामध्ये? कष्ट पडले, 4 महिने कष्ट केले याच्यामध्ये शेतकऱ्याचं. भाव फक्त एवढंसं भेटलं आहे. 300 रुपये भाडं गेलं आहे. याला शेतकऱ्याला कमीत कमी 5,000 रुपये जर भाव असता तर थोडेफार पैसे शिल्लक राहिले असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.